महाविकास आघाडीला बसलेल्या धक्क्याची विधानसभेतील मोठ्या पराभवानंतर विधिमंडळ अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसलाय। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी फुटलेली आहे आणि समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी महाविकास आघाडीमधून फारकत घेतल्याचंही पाहायला मिळालं। महाविकास आघाडीने शपथ घेण्याचे टाळलं असताना सपाच्या 2 आमदारांनी शपथ घेऊन टाकली आहे आणि सोबतच माकपचे विनोद निकोले यांनी आपली शपथ घेतली आहे आणि वेगळी भूमिका जाहीर केलेली आहे असंही दिसलं। जो अपोजिशन के लोग हैं हमसे कोई बात नहीं हुई, इलेक्शन में कोई कोऑर्डिनेशन नहीं किया, टिकट बंटवारे में कोई बताया नहीं, तो फिर हमारा क्या लेना देना उनसे। हाँ, इस मुद्दे पर मैं भी कह रहा हूँ कि ईवीएम हट जाना चाहिए। एक बात, लोगों को डाउट अगर है कि ईवीएम से हैकिंग होती है, ईवीएम से जो है लोगों को जिताया जाता है, हराया जाता है, तो एक बार जनता की मांग पे सबको इकट्ठा होकर के ईवीएम को हटा देना चाहिए। बाबरी मस्जिद कल सामना में एक इश्तिहार आया, उसमें उद्धव ठाकरे ने सपोर्ट किया है जिन्होंने बाबरी मस्जिद गिराई, क्या कहना चाहिए? वो तो कह रहे थे कि मैं सेकुलर हो गया हूँ और कांग्रेस और शरद पवार जी के साथ, समाजवादी के साथ अलायंस किया था उन्होंने, उनको वो हार गए तो फिर खिसियानी बिल्ली खंबा नोचे, फिर वो जा करके वही बात कर रहे हैं जो पहले करते थे। मैं समझता हूँ कि फिर ये महाविकास आघाड़ी जो है वो चल नहीं पाएगी अगर ऐसा होगा तो। असं आहे की बाबरी मस्जिद हा विषय 1992-93चा आहे, आजचा नाहीये। आणि त्या दिवशी जी शिवसेनेने घेतलेली भूमिका, ही भूमिका आजही शिवसेनेची तीच भूमिका आहे। 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला उपरती झाली का? 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेच्या भूमिकेबद्दल या ठिकाणी डाऊट आला का, शंका आली का? ही भूमिका त्यांना न पटणारी होती असं 31 वर्षानंतर त्यांना कळलं का? समाजवादी पक्षाची ती जर मांडणी असेल, ते म्हणणं असेल, तर त्याचा विचार करावा लागेल। या प्रश्नाचं उत्तर मी देणं योग्य नाही, पण जे काही होत आहे ते ईश्वर जनतेच्या हितासाठी करते आहे असं मला वाटतं। ईश्वराने काही लोकांना सद्बुद्धी दिली की महाविकास आघाडीपासून दूर राहा, नाहीतर झटका फटका करंट लागण्याची शक्यता आहे। आणि ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। ईव्हीएमचा निषेध म्हणून विरोधी आमदारांनी शपथ घेणं सुद्धा टाळलंय। महाविकास आघाडीचे आमदार उद्या शपथ घेणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आणि ईव्हीएममुळेच महायुती सत्तेत आल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। विधान भवन परिसरामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आय लव्ह मार्कडवाडी अशा आशयाचे बॅनर सुद्धा सकाळी झळकवल्याचं दिसलं। बॅलेट पेपरवरती घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलं। आता निवडणूक आयोगाचं काम काय? निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय? आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध? त्याच्यामुळे हा जो काही मी हॅक म्हणणार नाही, पण ही जी काय निवडणूक आयोगाने अरेंजमेंट करून दिलेली आहे व्यवस्थित, त्या अरेंजमेंट बद्दल बोलावंच लागेल। मार्कडवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेने मॉकपोल मागितला होता। मॉकपोलची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं, म्हणजे निकाल आले होते। तिकडे आपण पाहिलं असेल जिंकलेले जे उमेदवार आहेत, जे आमदार झालेले आहेत, त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता, कारण हा मॉकपोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं। महाविकास आघाडीने आज जो निर्णय घेतला त्या संदर्भात इथे चर्चा झालेली आहे, आपल्या पुढे विषद केलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की एवढ्या बहुमताचा आकडा पार करणाऱ्या सरकारला आपल्या राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला दिसायला पाहिजे, जो उत्साह, जो सणासारखा दिसायला पाहिजे, अजिबात कुठेच दिसत नाही। महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरल्यासारखं वातावरण आहे। म्हणजे हा मॅन्डेट कोणी दिला? हा खऱ्या अर्थानं जनतेचा असता तर जनतेमध्ये हा उत्साह असता, परंतु दिसत नाही। याचा अर्थ आहे की कुठे ना कुठेतरी दाल में कुछ काला आहे असं म्हणायला, किंवा डाळच काळे असं म्हणायला तिथे संशयाला पूर्णतः तिकडे स्कोप आहे। मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाहीचा हा अपमान आहे आणि जनतेने ज्यांना निवडून दिलं त्यांनी शपथ घ्यायला नकार देणं म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान आहे।